हा जामकर एकामागून एक गोष्टी शोधून काढतोय, याचं काय करावं कळत नाहीये. आता तर हा अजूनच अडकेल मला. त्याआधी काहीतरी करायला हवं. त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही व्यतिरिक्त आणखी काय काय पुरावे त्याच्या हाती लागलेत हे कळलं पाहिजे. पण कळणार कसं? लाड लाड साहेब, एक मिनिट. बोला की. माफ करा मी तुम्हाला असं विचारतोय, पण पोलिसांची नोकरी फार वाईट असते का हो? असं काय नाही का? नाही, मी बघतोय 24 तास काम करता तुम्ही, तिकडे उभे होता. काय करणार, ड्युटी येऊ. खरंय, ड्युटी करावी लागते. पगार किती मिळतो तुम्हाला? तुम्हाला समजा वाढणार आहे. हा, मी तो आपला पोटा पाण्यापुरता. त्याच्या व्यतिरिक्त काही पैसे मिळाले तर? माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्ही म्हणाल तो आकडा मी द्यायला तयार आहे. फक्त त्याच्या बदल्यात एक छोटंसं काम तुम्हाला करायचं. काय काम आहे? तुमचे जे जामकर साहेब आहेत ना, माझ्या विरोधात काय काय पुरावे गोळा करतायत तेवढं फक्त मला सांगायचं. मी मागल तेवढे पैसे द्याल का? म्हणजे मी मागल तेवढे? लाड साहेब, तुम्ही फक्त आकडा बोला. तुला वाटलो कोण रे? दालाल वाटलो का? पोलिसांची नोकरी ना फक्त पैशांसाठी करत नाही मी. मला लाच देतो काय? लाच देण्याच्या गुन्ह्याखाली ना तुझ्यावर आणखीन 2-3 कलम लावतो. फक्त जामकर साहेबांना येऊ दे रे. नाही तुला तुडवायला लावला ना तुझ्या तर आत. हा, एक्सक्यूज मी, मी ॲडव्होकेट तेजेंद्र जाधव. तुम्हाला कोणी पाठवलंय? आमदार देवयानी गायकवाड यांनी. म्हणजे डिम्पलला जे काम सांगितलंय ते काम तिने केलंय तर? मी तुमची केस लढतोय. धन्यवाद वकील साहेब. मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा. जरूर, पण त्यासाठी तुम्हाला जे काही खरं आहे, जे घडलंय, जसंच्या तसं मला सांगावं लागेल. त्याशिवाय मला तुमची केस कोर्टात लढता येणार नाही. मी अरे ये बजा बजा, अरे थांब. नाही रघुनाथचं मी काय करू ऐकून? हा, काय अर्थ या जगण्याला मला सांग की. आहे डॉक्टर तिकडे जेलमध्ये, नामे बी जेलमध्ये. त्या दोघांना मी सोडवू शकत नाही. काय करू शकू? मी माझं आयुष्य संपवून घेणार आहे. अरे अरे बजा, ऐक, असं नको करू बजा. ऐक ऐक जरा. अरे माझं राहू द्या, बायकोच तरी विचार कर. हा जरा. असं काय करता या? सोडा की. ऐका माझं, सोडा तुम्ही. रवीने, मला कळतंय तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण नाही, आज मी कोणाचं बी ऐकणार नाही. अहो थांबा, तिथं राखेल माग झालं या. आणि होता नव्हतं तेवढं तुम्ही घेऊन आला या. आणि घरात गॅस आणायला पैसा बी नाही ती. अगं ए शाने, इथं माझं पोरग अंगावर राखेल ओतून गेले आणि तुला गॅसच्या आणि राखेलच्या पैशाचं पडलंय वय. लय शाने आहेस की. हा, ए डिंपे, ए सरे, अगं बाहेर या समधी. बघा इथं बजा काय करून घ्यायला लागलाय. अगं या की ग लवकर. ए बजा, आहे कालवा करू नकोस, आज कुणाचं बी ऐकणार नाही मी. बजा, अरे तुला लहानाचा मोठा केला, खाऊ पिऊ घातला, एवढं वाढवलं तुला मी. बजा ऐक काय झालं म्हणून काय विचारते या? तुझं ती समजा कुळ घातलेस ना माझ्या नवऱ्याच्या डोक्यात. बघितलं, माझा नवरा माझं कुकू पुसायला निघाला. बस जिता अजून मी त्याला काय बोल नका. त्याने काय केलं नाही. माझा मी जीव देणार आहे. डॉक्टरांना आम्ही दोघं आयुष्यभर जेलमध्ये. नाही नाही, डॉक्टरांना आम्ही दोघं बी जेलमध्ये आहेत. त्यांचा त्रास आता मला बघवणा झालाय. कंगनी बाबा, तुमची माफी मागतो. तुमचा आशीर्वाद घेऊन तुमच्या साक्षीनं मी माझं आयुष्य संपवून घेतो. तू एकट्यानं करून काय उपयोग नाही. आपण सगळ्यांना आपल्या जीवाचं बरं वाईट केलं पाहिजे, तेव्हा त्या
डिंपे, अगं ही काय बोलतेस तू? आपण जीव दिला तरी त्या इन्स्पेक्टरने त्या दोघांना नाही सोडलं तर? सोडणार मम्मी, तू नको टेन्शन घेऊ. तुमची सगळ्यांची आहे ना अक्कल कुठेतरी चरायला जातीय. तुमची सगळ्यांची डोकी कामात नाही गेल्यागत वागताय तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना आहे ना येण्याच्या इस्पितळात नेऊन भरती करायला पाहिजे. आजी, आम्ही जे करतोय ना ते बरोबर करतोय आणि हेच करून ना त्या इन्स्पेक्टर जामकरला आपल्याला गोट्यात आणायचंय. वय या माणसाला बाहेरून कोण मदत करतंय का? याला वकील कुणी मिळून दिला याबद्दल काही माहिती आहे? नाही ना. काढा. हो सर. थँक्यू, झालंय माझं काम. मिस्टर ॲडव्होकेट. ॲडव्होकेट तेजेंद्र जाधव. तेजेंद्र जाधव, तुम्ही आता ज्या व्यक्तीला भेटून आलात तो अतिशय थंड डोक्यानं खून बलात्कार करणारा व्यक्ती आहे. त्यानं तुमच्या समोरही मी कसा देव माणूस आहे आणि पोलीस कसा माझ्यावर अन्याय करतात याचा पाढा वाचला असेलच. तुम्ही कितीही प्रयत्न करा, फाशी जाणार तो. चुकताय इन्स्पेक्टर. शिक्षा कोर्ट सुनावतं, पोलीस नाही. तेच कोर्टाचाच निर्णय सांगतोय मी. कसं आहे इन्स्पेक्टर, सत्य तुम्हाला माहीत असो किंवा नसो काही फरक पडत नाही. शेवटी कोर्टात जे सिद्ध होतं तेवढंच सत्य असतं आणि कायद्याला तेवढंच मान्य असतं. गुन्हा झालाय हे तुम्ही सिद्ध करा आणि तो झाला नाही हे मी सिद्ध करतो. शेवटी प्रत्येकाला आपापली ड्युटी निभावावी लागतेच, नाही का? येतो. मिस्टर ॲडव्होकेट, मला धडधडीत माहिती आहे तुमच्या आशिलानं खून केलेत, बलात्कार केलेत. तरीही जाहीर कोर्टात त्याची तरफदारी करण्याचं बळ येतं कुठून हो? का पैसा सगळं घडवून आणताय? गुड डे. चिमणाबाईला न्याय काय मिळेना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे बघ माझ्या बापू, आम्ही समतीजण आलो राखेलची केंड घेऊन. आम्ही समतीजण तुझ्या पाठीचे आहे. समजा गावाला सांगितलं या राखेलच्या बाटल्या आणि कॅन घेऊन वाड्यावर यायला. आणि अजून लोक आहेत ती बघतोच डॉक्टर कसं सुटत नाही ते. डिंपे, तू तर म्हणत होती कुठल्या तरी मोठ्या माणसाशी बोलून आले म्हणून, आणि डॉक्टर 2 दिवसात सुटणार आहेत म्हणून. आता तुला कसं सांगू, त्या इन्स्पेक्टरकडे काय काय पुरावा आहेत आणि तो मला कसं आणि कुठं अडकू शकतो ती. डिंपे, अगं बोल की. मम्मी, किती दिवस दुसऱ्याच्या भरोश्यावर जगायचं सांग? आपण स्वतः पण प्रयत्न केले पाहिजे ना. कुठं करायचं आत्मदन? इथं का पोलीस चौकी पशी? कुठं करायचंय म्हणजे? इथं करून काय फायदा होणार आहे? डॉक्टर कुठं आहेत? जेलमध्ये. आणि जेल कुठं आहे? पोलीस स्टेशन मध्ये. तिकडे जाऊन आत्मदहन करायचं आपल्याला. हा, अहो द्या बाटली तिकडे. अहो ऐका, अहो बाटली दे. सोड तुम्हाला. अहो तेवढंच उरलंय राखेल, हे संपलं तर चूल पेटायची नाही घरात. द्या ती बाटली इकडे. अगं त्या देव माणसाने आपल्या गावासाठी केवढं केलंय आणि त्याच्यासाठी बलिदान करायची वेळ आली तर तू साधं राखेल देत नाहीस. सोड. आठवडाभर उपाशी राहायला लागेल हे जर संपलं तर. बोला, उपाशी राहायला तयार आहे का? हो हो, राहील मी उपाशी. माझ्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण मी माझं बलिदान वाया जाऊ देणार नाही.
घ्यायची गरज आहे नाही राखेल वाटून घ्यायची गरज आहे. काय म्हणजे काय मजाच नाही बाय. आता ही समजा तुमच्या मजेसाठी चाललंय काय? राखेला वाटायचं नव्हतं तर मग आणायलाच कशाला लावले? आपल्याला काय खरं खरं नाही पेटून घ्यायचंय. आपल्याला फक्त त्या इन्स्पेक्टर जामकरला घाबरायचंय आणि त्यासाठी फक्त एकटा बजाभाऊ काफी आहे आपल्याला. अगं ए काय बोलतीस? माझ्या लेकाचा काही जीव घ्यायचा आहे तुला? तुझ्या लेखाला आहे ना नाही अक्कल. या बाई भुरीच्या नादाला लागलं एक वेळ अशी येणारच की सगळे गावातले ना डोक्यावर पडल्यात. एकाला बी अक्कल नाही सगळ्यांना याड लागलंय. वय लागले आम्हाला याड लागले. आमच्या देव माणसाला सोडवायचे याड लागले आणि जोपर्यंत डॉक्टर आणि नाम्या सुटत नाहीत का नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. चला चल. मॅडम मी भेटलो त्याला, त्याने सांगितलंय मला सगळं. त्याला लवकर बाहेर काढा. सॉरी मॅडम, पण तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. तो फार भयंकर माणूस आहे, क्रूर आहे. हे प्रकरण फार अवघड आहे. तुम्ही सोपं करा ना, तुमचं नाव तर यासाठीच फेमस आहे. नाही मी प्रयत्न करतोच आहे, पण त्याच्या विरुद्ध पोलिसांकडे कोणकोणते पुरावे आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत डॉक्टरला कसं सोडवायचं हे कळत नाही. पुरावे जर स्ट्रॉंग असतील तर त्यांना बाहेर यायला किती वेळ लागेल हे सांगणं अशक्य आहे. वकील साहेब, आम्हाला कुठली गोष्ट हवी असते ना ती मिळून जाईल एवढंच ऐकू येतं. ती अशक्य आहे, तिला वेळ लागेल, ती गोष्ट होईल की नाही सांगता येत नाही, असलं काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे इथून पुढे फक्त काम होईल एवढंच बोलायचं आणि कामाला लागायचं. आम्हाला काहीही करून तो डॉक्टर आमच्यासाठी सुटलेला हवाय. संपत. हो. तुमची फी तयारच ठेवली होती. घ्या आणि कामाला लागा. थँक्यू मॅडम. प्रकरण अवघड आहे पण अशक्य नाहीये. काम झालंच म्हणून समजा. ठीक आहे, या. येतो. बरं झालं त्या आमदार बाईने वकील पाठवला. तिने स्वतः लक्ष घातलं हे म्हणजे तिला माझी आणि तिने माझ्याकडे ठेवलेल्या सोन्याच्या बिस्किटांची गरज आहे. ती आता मला यातून बाहेर काढल्याशिवाय काही शांत बसणार नाही. आता हा जामकरच काय, त्याचा बापही मला इथून बाहेर जाण्यापासून अडवू शकत नाही. हवलदार साहेब, काय हे कसला गोंधळ चालू? तुझ्यासाठी गावकरी मोर्चा घेऊन आलेत. वा, सगळंच कसं माझ्या मनासारखं करतं. आता लवकरच तुम्ही इथून बाहेर पडणार. देवी सिंग. मुर्दाबाद 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 पोलिसांची हुकुमशाही. मुर्दाबाद 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 साहेब साहेब लवकर बाहेर चला ना. अहो गावातली लोक हातामध्ये रॉकेलचे कॅन घेऊन आलेत. माझी हिरवी तुमची लाल. पोलिसांची
साहेब ते राहू दे ना, तुम्ही बाहेर झाला ना. अहो ते अंगावर रॉकेल ओतून घेण्याची धमकी देत आहेत. अहो ते स्वतःला जाळून घेतील, नाहीतर पोलीस स्टेशन तरी पेटवतील. अहो साहेब चला लवकर. साहेब साहेब येत ना प्लीज. नाही सबसिडी खेळताय काय? हो साहेब, काय झालं? तुमचं जामकर साहेब कुठे आहेत? त्यासनी बाहेर बोलवा. नाही तर का नाही, अख्खं गाव स्वतःवर राखील होतून पिटवून घेईल, आधीच सांगून ठेवते तुम्हाला. हा, आणि आम्हाला काही झालं तर तुम्ही जबाबदार असाल. हे बघा साहेब आता महत्वाच्या कामात आहेत. असं काय महत्वाचं काम आहे? इकडे आम्ही पेटून घ्यायला निघालो आणि ते महत्वाचं काम करतात होय? ते घाबरले असणार म्हणून तो आपल्या समोर येत नाहीत. का आपल्या जीवाचं काय पडलंच नाही म्हणून तो इन्स्पेक्टर असं वागतोय? ओ जामकर साहेब, या की बाहेर. तुम्ही जर बाहेर नाही आला का नाही, बजरंगा शपथ राखेल अंग ओतून घेऊन पिटवून घेऊन स्वतःला एका फुकीतच. कसलं गेंड्याच्या कातडीचं आहे इन्स्पेक्टर हे? डिंपे, त्यासनी वाटतंय आपण पोकळ धमकी देतोय. त्यासनी माहित नाही अजून बजा काय आहे ते. माझ्या देव माणसासाठी आणि माझ्या दोस्तासाठी मी काय बी करू शकतो. ओ साहेब, बघितलं का? बजा भाऊनं स्वतःच्या अंगावर राखील ओतून घेतलंय. त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं ना तर सगळी जबाबदारी तुमची. येताय का? एवढं होऊन बी आला नाही. त्या इन्स्पेक्टरला दया माया काळीच बिळीच हाय का नाही? बजा गाडी पेटली रे. गाडी पेटवून तुला लावल्याशिवाय ही बाहेर येणार नाहीत. हो सरपंच, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आमच्या यानं खरंच पेटवाय निघाले का काय तुम्ही? आवाज नाक भडकल की. भडकू दे, मी नाही भेट कशाला. डॉक्टरांसाठी आणि माझ्या दोस्तासाठी आज मी पेटवून घेणार म्हणजे घेणारच आहे. काय तमाशा लावलाय? आपल्या घरी जा. साहेब, घरी जायला ना आलो इथं. माझ्या दोस्ताला नाम्याला सोडवायला आलोय. त्याला सोडा म्हणजे सोडाच, नाहीतर का नाही आता मी अंगावर राखेल ओतून घेतलंय. अख्खं गाव स्वतःला पिटवून घेईल. मी आपण मी बी पेटून घेईन. आम्ही सगळे पेटवून घेऊ आम्ही. मी गोळी घाली ना. घाबरवत आहे कुणाला? घाला की गोळी. गोळीचा आवाज
डिंपे काय केलंस तू कशाला आलास सोडवायला मला